नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या हा तुम्ही रस्ता पाहत आहात. या रस्त्याच्या निमित्ताने आज मी तुम्हाला प्रवासाविषयी थोडी माहिती देणार आहे. ती माझ्या शब्दामध्ये आहे. मित्रांनो, जीवन जगताना प्रत्येकजण हा प्रवास करतो. या प्रवासाचे वेगवेगळे मार्ग असतात. काही प्रवासाच्या वाटा असतात, काही गाडी वाटा असतात. तर अशा प्रकारे या प्रवासाच्या वाटा आता चौपदरी झालेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये पायवाटा होत्या, त्याच्यानंतर चोरवाटा असतील, कच्च्या वाटा असतील, डोंगर वाटा असतील, शेतातील वाटा असतील, रानवाटा असतील, पाऊल वाटा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा होत्या. आणि आता सध्या आधुनिकीकरण होऊन 21व्या शतकामध्ये अशा प्रकारचे रोड, रस्ते चौपदरी हे ते झालेले आहेत. समृद्धी महामार्गही त्यामधील एक प्रकार आहे. रेल्वेचा प्रवास असेल, विमानाचा प्रवास असेल, हवाई मार्ग असेल किंवा जलमार्ग असेल, भूमार्ग असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रवास करतो. या प्रवासासाठी आपण वेगवेगळी साधनेही वापरतो. बैलगाडी असेल, ॲटो रिक्षा असेल, मोटारसायकल असेल, टू व्हीलर, फोर व्हीलर, विमान असेल. आता उपग्रहावरही व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. इथून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी इथेही माणूस प्रवासाद्वारे जातो. म्हणजे जीवन जगताना प्रत्येकजण प्रवास करतो. तो काहींचा कमी टप्प्याचा असेल, लांब टप्प्याचा असेल, म्हणजेच कमी ठिकाणाहून, म्हणजे एखाद्या ठिकाणावर 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 8 किलोमीटर किंवा अब्जावधी किलोमीटरही काही जण प्रवास करतात. या प्रवासामध्ये प्रत्येकाला चांगले अनुभव येतील असंही सांगता येत नाही. सुख दुःख म्हणजे चांगले आणि वाईट या दोन्ही अनुभवाचे मिश्रण म्हणजे हा प्रवास असतो. प्रवास करताना गड किल्ले, विविध प्रकारची प्रेक्षणीय स्थळे, सहलीची ठिकाणे, पर्यटन करताना आपण अचंबित होणाऱ्या गोष्टीही बघतो. प्रवास करताना कधी ऊन, वारा, पाऊस, हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळाही लागतो. पावसाच्या सरीमध्येही तो प्रवास केला जातो. प्रवास करताना काही आपल्याला काळजीही घेतली पाहिजे. प्रवास करताना आपल्याला काहींना प्रवास लांबचा जमतोही, काहींना प्रवास जमतही नाही. म्हणजे प्रवासासंबंधी आपल्याला वेगवेगळे अनुभव याद्वारेच येत असतात. प्रवास करताना आपण आपली शिदोरीही सोबत ठेवावी. कारण पूर्वी जी प्रवासाची साधने होती ती घोडे, हत्ती, उंट याद्वारे प्रवास केला जायचा. आणि बैलगाडीही भरपूर काळ चालत होती. टांग्यानेही प्रवास केला जात होता. घोडागाडी होती काही काळ. म्हणजे हल्ली जी प्रवासाची साधने आहे याच्यामध्येही जीपच्या जागी आता थर नावाची गाडी आलेली आहे किंवा स्कॉर्पिओ आलेली आहे. विविध प्रकारच्या म्हणजे विविध मॉडेलच्या गाड्या टाटाच्या असतील अशा प्रकारच्या उपलब्ध आहेत. कंटेनर आहेत. आता कंटेनरचा वापरही भरपूर वाढलेला आहे. पवनचक्कीचे साहित्य वाहणाऱ्या गाड्याही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि या प्रवासासाठी आता चौपदरी मार्ग ही काळानुरूप गरज झालेली आहे. पूर्वी डांबरी रस्ते होते. डांबरी रस्ते जाऊन आता सिमेंटचे रस्ते होत आहेत. प्रवास करताना कुठे खड्डेही असतात. म्हणजे प्रवासाचे सर्वच मार्ग हे सारखे नसतात. सिग्नल व्यवस्था असते, ट्रॅफिक पोलीस असतात. आपल्याला प्रवास करताना नियम हे पाळावेच लागतात. प्रवास करताना कधी चढ असतो, कधी उतार असतो, कधी घाट लागतो, कधी वळण रस्ता लागतो. ब्रेकही असतात, स्पीड ब्रेकरही प्रवास करताना असतात. प्रवास करताना काही चिन्हेही असतात. म्हणजे त्या चिन्हांचं आपण नियमांचे पालन केले पाहिजे. प्रवास करताना काही पाट्याही लागतात, काही माहिती देणाऱ्या पाट्या असतात. प्रवास करताना मध्यभागी म्हणजे डिवायडर ही असते. म्हणजे जाणारी वाहने आणि येणारी वाहने. जाणारी वाहनं आणि येणारी वाहने काही ठिकाणी मिळतातही,
काही ठिकाणी उड्डाणपूल असतात तर काही ठिकाणी भूमार्ग असतात. प्रवास करताना दोन्ही बाजूला काही वेळेला झाडे असतात तर काही ठिकाणी झाडे अजिबात नसतात. दोन्ही बाजूला डोंगर असतात. अशा प्रकारे प्रवास करताना म्हणजे वेगवेगळे अनुभवही येतात, वेगवेगळी माणसे भेटतात. प्रवास करता करता मग प्रदेश बदलला की भाषा बदलते, राहणीमान बदलते, जेवणाची चालीरीती. काही ठिकाणी डोंगर लागतात, काही ठिकाणी दऱ्या लागतात, काही ठिकाणी नद्या लागतात, काही ठिकाणी ओढे लागतात, काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश असतो प्रवास करताना. म्हणजे प्रवास करताना ज्यावेळेस व्यक्ती सुरुवात करते, सुरुवातीचे जे अनुभव असतात ते शेवटी नसतात आणि शेवटचे जे अनुभव असतात ते प्रवास करताना मध्यंतरी नसतात. या म्हणजेच प्रवास करताना वेगवेगळ्या वळणावरच्या वाटा असतात आणि जसा प्रवास माणूस करत पुढे जातो त्यावेळेस तो सुरुवातीचे जे त्याचे विचार असतात ते शेवटी त्याच्यामध्ये जे अनुभव आलेले असतात तो त्याच्यामध्ये तो भरभरून सांगतो. प्रवास करताना सर्वांनीच आपण काळजी घेतली पाहिजे, कारण काळजी जर नाही घेतली तर प्रवासामध्ये ॲक्सिडेंट, अपघातही होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रवासामुळे आपल्या जीवनाला वेगळे वळणही मिळू शकते. काही नवीन मित्र होतात प्रवास करताना, एकमेकांना मदत केली, प्रवासामध्ये एकमेकाला बसायला जागा दिली तर शेजारच्या व्यक्तीशी आपण वार्तालाप करून त्याचे अनुभव विचारू शकतो. एका ठिकाणावरच्या वस्तू या प्रवास केल्यामुळे दुसऱ्या ठिकाणीही जातात, म्हणजे व्यापारही होतो, वस्तूंची देवाणघेवाण होते, अर्थचक्र देशाचे चालत राहते या वाहनामुळे. म्हणजे एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी जातो. धन्यवाद.